This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। ये निंदनीय है, ये मुंबई ग्राम पंचायत अधिनियम का उल्लंघन है कि 2011 के पहले जिन्होंने अतिक्रमण किया उनको पट्टा देना चाहिए। सुप्रीम कोर्ट का निर्देश है। ओबीसी एससी एसटी हम भाई भाई है, एससी एसटी ओबीसी हम भाई भाई है। ये सब एससी एसटी ओबीसी आदिवासी तेलीकुंडी माड़ी सब बुद्ध उस सम्राट अशोक के काळ में बुद्ध थे। मनुवाल्याच्या भूत शिरलं आणि त्यांनी मग कशाची पर्वा न करता या बोरकर परिवाराचा घर आणि दुकान उद्ध्वस्त करून टाकला। इतकंच नाही, त्यांची मदत एवढी गाठली की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भगवान बुद्धाच्या। नागपुर जिले के कुई तालुका से इस वक्त एक ऐसी खबर सामने आ रही है जो इंसानियत को झकझोर कर रख देगी। चाड़ा निवासी और गढ़ ग्राम पंचायत बानोर के सरपंच पर एक गरीब परिवार को जबरन उजाड़ने का बेहद गंभीर आरोप लगा है। मालची निवासी हिमांशु प्रेमदास बोरकर के घर को कथित तौर पर बेरहमी से तोड़ा गया, पानी बिजली काट दी गई और घर में रखा अनाज, कपड़े, घरेलू सामान और कीमती जेवरात जब्त कर लिए गए। पका हुआ अनाज भी ले गए। इस अमानवीय कार्रवाई के बाद पूरा परिवार बेघर हो गया है। कड़ाके की ठंड में मासूम बच्चे, महिलाएं और बुजुर्ग खुले आसमान के नीचे भूखे प्यासे तड़पने को मजबूर है। परिसर में डर और गुस्से का माहौल है। पीड़ित परिवार का आरोप है कि जब वे न्याय की उम्मीद लेकर थाने पहुंचे तो पुलिस ने भी उनकी फरियाद सुनने से इनकार कर दिया। हालांकि कई सामाजिक संगठन और ग्रामीण आगे आकर पीड़ितों की मदद कर रहे हैं, लेकिन सवाल अब भी कायम है। क्या एक सरपंच कानून से ऊपर है? क्या गरीबों के आंसुओं की कोई कीमत नहीं? पूरे इलाके में इस घटना को लेकर भारी आक्रोश है और प्रशासन की चुप्पी पर भी सवाल खड़े हो रहे हैं। हम आपको इस बड़ी खबर से लगातार अपडेट करते रहेंगे। बोलकर आहे मालची इथे राहते। हे माझ्या घर पाडण्याने हा पूर्ण जातीवाद याच्यातून केला। आमच्यातून थोडंसं गलतीनं पाईपलाईन फुटली होती। हा आमच्यासोबत हा जेवढा प्रकरण घडला, घर पाडला हा हेच पुरं जातीवादातून घडलेली घटना आहे। म्हणजे आमच्यासोबत आम्ही इथं 40 वर्षापासून राहत आहोत। 20 नोव्हेंबरला आमच्या हाताने गलतीनं पाईपलाईन फुटली होती। आम्ही आपला 100 पैसा भरून पण दिली। त्या वादामुळे त्या सरपंचानं मला मारलं। मग आमच्यामध्ये झगडा भांडण झाला होता। मग तिथून आम्हाला म्हणलं होतं का तुम्ही मायऱ्या, तुम्ही जागा नाही, तुमच्या बापाची जागा का असं तर तुम्ही घर फेकून दाखवून सर्व काही म्हणजे त्यांना आपला पूर्ण पदाचा गलत वापर केला नाही सर्व गोष्टीनं। आता आमच्या सर्व मतलब आमच्या ग्रामपंचायतमध्ये सर्व सामान जप्त सर्व जप्त केला। सोना नाना सब पैसे सब तिथे जप्त आहे। आमचे जेवणा जुना सर्व शिजलेलं जेवण सब तिथे नेलं नाही। 2009 पासून टॅक्स मतलब 2009चा टॅक्स पण आहे आमच्या। ही जागा आपले ढोरफोडी अच्छा। इथं म्हणजे ह्या ग्रामपंचायतच्या इथं काही अधिकार पण नाही साहेब, तरी त्यांना आपला म्हणजे पदाचा गलत उल्लंघन करून हा पूर्ण अतिक्रम हटवणं त्याच्यावर मतलब कोणताच होता नाही सर्वच काही। आम्हाला तहसीलदार साहेबांचं आम्हाला काही नोटीस काहीच नाही आला साहेब। तहसीलदार साहेबाला आम्ही अर्जी दिला तर तहसीलदार साहेब म्हणत आमच्या काही इथं इन्व्हॉल्व नाही। आमच्याकडे कोणाचेच वरच्या खालचे अधिकारी साहेबाचे लेटर कधी आले नाही। आमचे म्हणजे त्याला फेकाचाच होता, त्याने म्हणून दाखलं होतं ते सिद्ध करून दाखलं होतं। माई ती 2 गोप 2 अंगठ्या 6 गाठ्या आणि 50,000 कॅश, ते मी लोन घेऊन घेतली होती कॅश। असं आमचं सामान नेलं, पूर्ण आमच्या घर जिनगाणीचं म्हणजे उद्ध्वस्त केलं। आमच्या पूर्ण म्हणजे सामान घेऊन गेला। सगळं खाण्या घेण्याचं शिजलेलं अन्न आम्हाला खाऊ नाही दिलं, ते सुद्धा गंजे भांडे घेऊन गेलं। मी बाथरूम करून निघलो, बाथरूमातून आंघोळ करून निघलो, ते तरी कपडे वाहिले। त्या माणसाला जीवन जगण्यासाठी मूलभूत जे लागते सुविधा, अन्न वस्त्र निवारा, ते सर्व माझ्याकडून हिसकावून नेलं। हा म्हणजे उद्ध्वस्त केलं माझं जन्मभराची पुंजी जे काही आहे ते। नळ पण बंद केला आहे। महापुरुषांनी एवढं पाण्याची अवधी चालू केली आहे आपले, पण हे बंद करायला लोक लागले आहे। काही मतलब आपल्या मतलब ह्या गड ग्रामपंचायत साहेब हिच्या गड मालची बानोर याच्या मतलब जे इतर गाव आहेत ते काही रोल करणार, फक्त चाड्याच्या रोल करणार। आपल्या चाड्यातले गावाचे लोक घेऊन आला साहेब आमच्या घर पाहायला।
बाकी दुसरेच कोणी नाही आले साहेब. तर माझ्याच अतिक्रमण हटवण्या पहिले त्याच्या गावात अतिक्रमण आहे, त्याचं अतिक्रमण हटवायला पाहिजे होतं ना साहेब. मग माझंही हटवतात, मी सहखुशीनं निघलो असतो. पण पहिलं त्याच्या गावच्याही जे गावात असतील इतर ते अतिक्रमण हटवावा त्यानं. ज्या मी साहेब रोजगार केलतो निर्माण, ते पण उद्ध्वस्त केले आहे. आपले कुक्कुटपालन ते केलतो, गायीच्या व्यवस्था, दूध उत्पादक, आपला पांटेला टाकला होता, हॉटेल टाकला होता, ते दुकान ते पुरा पोटभराचे उद्ध्वस्त पुढे केले आहे आमची लोकांनी. उपजीविका करण्याचे ते सर्व. आमच्या गावामध्ये बी पांटेले पुंटेले दुकान आहे साहेब, पण तिचं काहीच नाही केलं साहेब. आमच्या चाड्यामध्ये प्रत्येक गावात साहेब अतिक्रमण आहेत, पण तिचं हटवलं ना. फक्त आमच्या दुश्मनी होते साहेब, त्यापासून आमचा पुढा असा घरगोळ पाळला गेला साहेब. मालची तरी प्राथमिक शाळेला लागून पांठेला आहे ना साहेब, खर्या कुड्याचा याचा त्याचा, तर तोही नाही हटवलं ना त्यानं. मग माझ्या तर ह्या पांठेला काही वादच नव्हता. हरीश कडव, डॉक्टर सोपान नरुले, ग्रामपंचायत सचिव, सरपंच नरुले. त्या सचिवचं नाव काय? ग्रामपंचायतचे सचिव आहे त्यांचं नाव काय? होय आडनाव आहे साहेब, आम्हाला नाव नाही माहिती साहेब त्याच्या. कोणाचे नाव नाही माहिती आहे. अच्छा. मुन्ना भगत आणि हरीश कडवचं नाव सांगला साहेब. बाकी तर अजून हे पूर्ण सदस्यगण आणि त्यांना 100 जे 150 लोक गौतम गेडाम, हा हे सदस्यगण मध्ये सदस्यगण बरं, याच्यामध्ये काय वाटते आपल्या कुई पंचायत समितीचे बीडीओ वगैरे त्यांच्या? पोलीस पाटील आहे मेन शत्रुघ्न राऊत. हा त्याचा मेन कारणीभूत आहे शत्रुघ्न राऊत. हा त्याची पुरी भागडोर आहे शत्रुघ्न राऊताची साहेब. ते कोणत्या गावचे पोलीस पाटील आहेत? पुरा चाड्याचाच पुरा केला आम्ही. एका गावाने आम्हाला उद्ध्वस्त केलाय साहेब. एकाच गावानं केलं, नाही तर बानून आलं आणि मालचीनं आलं साहेब इकडे. आणि त्याचे लोकही नाही आले कोणी. मालची आणि बाकी आहे गट ग्रामपंचायत साहेब. ह्या इथं मतलब दुसऱ्या पाचही लोकांना गावचे लोक इन्व्हॉल्व नाही येते साहेब. ना साहेब. आमच्याकडे याचं होतं 5 गावचे येते. ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आणि काही लोक, याच्या व्यतिरिक्त अजून इतर काही शासकीय लोक किंवा इतर कोणी हे होते का? शासकीय लोक कोण होते? ते मला त्याचं नाही नावं ते नाही. नायब तहसीलदार होते आणि पोलीस प्रशासन होते. प्रशांत काळे साहेब होते, मतलब पोलीस निरीक्षक साहेब. आणि हे जे मतलब हे गावातले बाय ते मतलब बचत गट ना साहेब. ते मतलब काही पण मतलब लोकांना आपल्याच गट मतलब आपल्या जागातला आणलं नाही साहेब. लोकांना घरी जाऊ जाऊ बोलवलं आहे साहेब. ते बाया आमच्याकडे साहेब ते म्हणले बाया म्हणत होतं आमचे सामान नको ना म्हणलं साहेब. तर आम्हाला म्हणत होते साहेब क रोजीना आला हो साहेब, 200 रुपये रोजीने देऊन आम्हाला बोलवलं आहे साहेब. असं आमच्याकडे ते व्हिडिओ सब आहे साहेब. तसं म्हणलं त्याच्या. मालची में आए हैं। मालची के जे बुरकर कुटुंब पर ऊपर ग्राम पंचायत प्रशासन ने जो अतिक्रमण काटने की कार्रवाई की है ये निंदनीय है। ये मुंबई ग्राम पंचायत अधिनियम का उल्लंघन है, क्योंकि अतिक्रमण जब निकालते हैं अतिक्रमण निकालते हैं तो पीड़ित को जो जिन्होंने अतिक्रमण किया उनको 3-4 नोटिस देना चाहिए, सूचना देना चाहिए। तो भी ग्राम पंचायत ने सूचना दी, पर तो उनको अल्पावधि मिला, 2-4-5-7 दिन में सब कार्रवाई की उन्होंने। ये निंदनीय है। इनका जो रहने का जो है कि वो 30-35 बरस रह रहे हैं, तो सरकार ने उनको पट्टा देना चाहिए था, वो पट्टा ही नहीं दिया। 2011 के पहले जो जिन्होंने अतिक्रमण किया उनको पट्टा देना चाहिए, सुप्रीम कोर्ट का निर्देश है। और बावनकुळे महसूल मंत्री बावनकुळे ने भी सुद्धा इसकी है किया है, जाहिर किया है। मगर ये नहीं करते वक्त ये जातिवादी द्वेष भावने से जो उनसे झगड़ा हुआ, उस झगड़े से उन्होंने ये सरपंच ने ये निकाली, उनको अतिक्रमण हटाया, खुदगोश निकाली और उनको अतिक्रमण हटाया। इनकी परवानगी जब ये गाँवठान में नहीं है, गाँवठान के बाहर है, ये ढोरफोड़ी है। ढोरफोड़ी होने से ये महसूल की जगह है। इसकी परवानगी तहसीलदार अन्यथा जिलाधिकारी से लेना चाहिए था। जिलाधिकारी ने इसका परमिशन घेना चाहिए था, ये नहीं घी, तो भी उनका अतिक्रमण जोर जबरदस्ती से हटाया है। ये निंदनीय घटना है। इस घटना का बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क और बामसेप तत्सम जे भारत मुक्ति मोर्चा, इससे मैं
धिक्कार करता हूँ, निषेध करता हूँ। और इस बारे और जो अन्न वस्त्र निवारा है, अन्न वस्त्र निवारा आणि पानी जे मनुष्य के मूलभूत गरजा है, अधिकार है। संविधान ने उनको जीवन जगने का जो अधिकार दिया है वो उनका सीना है, इसलिए पीड़ित को अब मदद करना चाहिए। एट्रॉसिटी के बारे में बोलने के जो कायदा, वो कायदा करेगा, अपना काम करेगा, मगर गांव परिसर का जो माहौल है वो माहौल खराब होऊ नये, इसलिए समाज बांधवों ने इसकी दक्षता लेनी चाहिए। एवं उधर झगड़ा होना नहीं चाहिए। ओबीसी SC ST हम भाई है, SC ST OBC हम भाई है, हिंदू मुसलमान भाई है, हम सब भाई है। हम नागवंशी है, पहले बुद्ध थे, ये सब SC ST OBC आदिवासी तेली कुंबी माड़ी सब बुद्ध उस सम्राट अशोक के काल में बुद्ध थे। इसलिए ये वातावरण ये खराब हो रहे, कायदा अपना काम करेगा, कायदे से वो करेगा। और जो न्याय परिवार उसको जो अन्न वस्त्र निवारा और जो कोई पानी का उनका जो सीन लिया है वो आर्टिकल 21 का उल्लंघन है। इसलिए जो कोई प्रशासन है, यहाँ का BDO है, तहसीलदार है, उन्होंने ये देखना चाहिए था अतिक्रम हटाने के वक्त, उन्होंने देखा नहीं, इसलिए उन पर ये संविधान का उल्लंघन का, इसलिए इसके लिए उन पर कार्रवाई होनी चाहिए। और ये परिवार अकेला रहता है, इसलिए मैं भारत मुक्ति मोर्चा और बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के माध्यम से मैं प्रशासन को विनंती करता हूँ कि उनको यहाँ पुलिस चौकी पर बिठाए और उनको संरक्षण दिया जाए, नहीं तो अन्यथा वो खैरानजी कांड हो जाएगा। इसलिए मैं प्रशासन को आह्वान करता हूँ, इसलिए आपको दखल घेना चाहिए। यहाँ का जो आमदार है, आमदार ने उसकी दखल नहीं ली। उनको मैं फोन किया था कि उनका खाने का अभी है, वो प्रतिनिधि सुद्धा इनके इधर देख नहीं रहे हैं, ऐसे प्रतिनिधि कुछ काम के। इसलिए मैं आमदार को ही निवेदन करता हूँ, इसके BDO और तहसीलदार को आह्वान करके उनको खाने का प्रबंध करे जल्दी से जल्दी, अन्यथा ये आंदोलन उग्र हो जाएगा। इतना ही मैं बोल के मैं अपने वाणी को विराम देता हूँ। उनको इस परिवार को समाज ने प्रोटेक्शन देना चाहिए, यही आह्वान करता हूँ। धन्यवाद। मी प्रवीण कांबळे, नागपूरवरून मी इथे आलेलो आहो आणि हा व्हिडिओ मी फेसबुकवरती पाहिल्यानंतर मला आमचे सिद्धार्थ मेश्राम यांनी कळवलं की त्या लोकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे, तर निळाईच्या वतीनं आम्ही त्यांना सहकार्य करणारच आहोत। पण प्रत्यक्षदर्शी म्हणून आपण तिथे जावं आणि त्यांच्या काही समस्या आहेत, कशा पद्धतीनं झालं याची माहिती घ्यावी म्हणून मी इथे पोहोचलेलो आहो। आमचे सूर्यकांतजी मुनघाटे सर इथे आलेले आहेत, छत्रपालजी तामगाडगे इथे आलेले आहेत। अशा घटना जातीय द्वेषातून केल्या जातात आणि ज्यांचं अन्न वस्त्र निवारा हिरावल्या गेलेला आहे, जे कायद्यामध्ये अन्न वस्त्र हे सर्व देण्याची तरतूद आहे, त्यांना हिसकावण्याची तरतूद नाही, तरीही जातीय द्वेष भावनेतून जे हिसकावल्या गेलेलं आहे त्या घटनेचा मी निषेध करतो आणि बोरकर कुटुंबियावर जो अन्याय झाला त्या अन्यायाची परतफेड करणं गरजेचं आहे समाजाने। यापूर्वी कसं होत होतं की आवळे बाबू जेव्हा होते तर आवळे बाबू जे समता सैनिक दल चालवत होते, तर असा कुठे जर अन्याय झाला असेल तर आवळे बाबू काय करायचे की ज्या गावामध्ये अन्याय झाला त्या अन्याय करणारी जी माणसं आहेत ती माणसं त्या गावातून ते शोधायची आणि त्या गावामध्ये ते जात नव्हते। आवळे बाबू लोकांना सांगायचे की ज्या दिवशी आठवडी बाजार असते त्या आठवडी बाजारची माहिती घ्यायची आणि त्यांना हे माहिती होतं की त्या गावातला हा जो अन्याय करणारा माणूस असेल, हा माणूस आठवडी बाजारात त्या रस्त्यानं येईलच,
हे प्रत्यक्ष आवळे बाबूला माहित होतं की आठवडी बाजारात येईलच. आणि त्या दिवशी हे जे आवळे बाबूची माणसं होती, समता सैनिक दलाची असो किंवा आणखी त्यांचे सहकारी असो, अन्याय करणाऱ्या माणसाला धडा शिकवत. तर मला असं वाटतं की ज्या माणसांनी आपल्यावर अन्याय केला तर समाजातल्या लोकांनीही आवळे बाबूचा किस्सा गिरवला पाहिजे. कारण जेव्हापर्यंत आपण अन्यायाविरोधात त्याला उत्तर देत नाही तेव्हापर्यंत अशी जी माणसं, सरपंचासारखी माणसं जी आहेत ती माणसं धडा घेऊ शकत नाही. तर मला असं वाटते की या लोकांना मदत तर केलीच पाहिजे, पण जातीय द्वेष भावनेतून हा जो प्रकार घडला, या प्रकाराला जर आळा बसवायचा असेल तर आपणही त्यांना प्रतिउत्तर दिलं पाहिजे. कारण नागपूरहून 30-35 किलोमीटरवर हे गाव आहे. इतक्या लोकसंख्येने आपण आहोत तरी यांची जी हिंमत आहे ही हिंमत होते. तर मला वाटते की जे काही मनुवाद्यांचं सरकार आलेलं आहे आणि जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, कॉर्पोरेशन असो, त्यांची सरकारे ज्या पद्धतीने येत आहेत तर त्याच भरोशावर ही लोक हिम्मत करत आहे. तर मला असं वाटते की हा जो प्रकार घडला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकाराला आपण सर्व मिळून त्यांना सहकार्य करावं. आम्ही सुद्धा नागपूरला गेल्यानंतर या लोकांना जे काही सहकार्य करतायत याच्यासाठी आव्हान करणार, त्यांना सहकार्य करणार. परंतु सहकार्य मिळणार, त्यांना मदत मिळणार, पण हा जो सरपंच आहे या सरपंचाला ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली कसं ताकद अंदर करता येईल, त्याला आतमध्ये घालता येईल, याच्यासाठी आपण या 2-3 दिवसात एखाद्या तहसील कार्यालयावर मोर्चा कसा नेता येईल व त्यांच्यावर दबाव कसा आणता येईल यासाठी आपण जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की हा दबाव कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. तर मला असं वाटतं की आपण या आजूबाजूच्या गावच्या लोकांना एकत्र करून आपण जर एखाद्या मोर्चाची तरतूद करता येईल तहसील ऑफिसला तर मला असं वाटते की आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहल केली असं मला वाटेल. आणि आवळे बाबूचा किस्सा आपण लक्षात ठेवावा आणि एक ना एक दिवस आपणही एकटा तो कोणत्या रस्त्यानं तो जाईलच, बरोबर आहे, तर आपणही त्याला प्रत्युत्तर द्यावं असं मी आव्हान करतो. म्हणजे मी आव्हान करतो असाही करावा तर समाज तुमची जमानतही घेईल आणि तुम्हाला सन्मानही देईल. म्हणजे जेव्हापर्यंत आपण प्रतिकार करत नाही, जेव्हापर्यंत आपण लढत नाही, भीमा कोरेगावची ताकद आपण दाखवून देत नाही तेव्हापर्यंत ही माणसं असाच अन्याय करत राहतील. म्हणून आता सिद्धनाकाची लढाई आपण लढणं गरजेचं आहे. ज्या सिद्धनाकांनी 500 पेशव्यांना मारून टाकलं, कापून टाकलं, आज हीच लढाई आपल्याला लढावं लागेल. त्याच्यासोबत न्यायाची सुद्धा लढाई लढावं लागेल. न्याय व्यवस्थेमध्ये जी काही मदत लागेल ती मदत आम्ही निळाईच्या वतीनं त्यांना करणार आहोत. वकिलांची जी काही फौज आहे ते सुद्धा आम्ही ते निशुल्क ते लोक तुम्हाला मदत करतील असं मी इथे जाहीर करतो. आणि उद्या परवा नागपुरातल्या काही संघटनांना मदतीसाठी आव्हान करणार आहोत. तर या घटनेचा मी निषेध करतो आणि आपण सर्व समाजाने एक संघ यावं, एकत्रित यावं आणि इथल्या जाती व्यवस्थेविरुद्ध लढावं. हे प्रकरण ती लोक आपल्यावर जो अन्याय करतात ती म्हणजे छुप्या पद्धतीनं करतात, आपल्या अमोरासमोर येऊन ते करत नाही. हे षड्यंत्र रचतात आणि षड्यंत्राच्या माध्यमातून आपल्या लोकांना उद्ध्वस्त करतात. जिथे आपली 5 घरं असतील त्यांची 50 घरं असतील तर 50 लोक 5 लोकांवर अन्याय करतात. मला वाटते हे चित्र जर बदलवायचं असेल तर मला वाटते की आपण गावगावच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध मुकाबला केला पाहिजे. तर मला असं वाटते की त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे की तुमचा समाज शिकला नाही, गावात शेती करतो, आमचा माणूस कलेक्टर बनतो, आमचा माणूस IPS ऑफिसर बनतो, या न्यायव्यवस्थेचा तो मुख्य CJI बनतो. तर मला असं वाटतं की हे दुखणं त्यांचं आहे. आणि हे जे पुतळे आहेत हे पुतळे बसवल्यामुळे टी पॉईंटवरती सगळ्यात दुखणं त्यांचं ते आहे. उद्या जर येते या पुतळ्याचं मोठ्या पुतळ्यात जर रूपांतर झालं तर मला वाटतं की हे दुखणं
तेच आहे. छोटा मोठा झगडा तर केव्हाही होत राहतो. हे काही बा यांना सरपंचांनी झापड मारली म्हणून ते काही नाही. हे जे आहे म्हणजे तोच कळव नावाचा माणूस, त्याला ओळखतो मी, यांच्या कुळीमध्ये गेला, तो जातीवादी आहे, शिवसेनेचा तो माणूस होता. तर हे पुतळे बसवणं त्यांना योग्य वाटत नाही. त्यांना असं वाटतं की बा बाकीचं आम्ही काही बसवू, पण तुमचे बाबासाहेबाचे इथे शिवाजीच्या पुतळ्याची विटंबना केली, हे योग्य नाही. आणि आम्ही सर्व लोक यांच्या सोबत आहोत एवढंच आव्हान करतो. आणि समाजाने त्यांना जी काही मदत आहे ती मदत करावी हे आव्हान करून थांबतो. बोरकर कुटुंबावर मालतेच्या जो अन्याय झाला त्याचा प्रथम मी निषेध करतो. आणि या निषेधासोबतच मी हे सांगू इच्छितो की हे कुटुंब इथं 30-35 वर्षापासून राहत आहे. 30-35 वर्षापासून यातला उदरनिर्वाह करत आहे. आणि या कुटुंबाचं घर एकाएकी 23 तारखेला यांनी पाडलं. त्या अगोदर जे काही नोटीस दिली त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही, परंतु या ठिकाणी पाडताना तहसीलदार आणि BDOचे माणसं आणि संबंधित अधिकारी वर्ग जे काही ज्यांनी प्रतिलिपी देऊन बोलवले होते ग्रामपंचायतीचे सरपंच नरुलेजी, तो भुयर, त्यांचा हा सचिव, हे सगळे लोक होते. यांनी कायद्याच्या थोडंसं नॉलेज घ्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ज्या माणसाच्या घरावर 2009मध्ये तुम्ही टॅक्स लावला आहे, म्हणजे त्याला टॅक्स कोणत्या बेसिकवर लावला आहे? जर याला जागा द्या असं सरकारचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की 2011च्या पूर्वी ज्यांचे घर इथं आहेत अतिक्रमणामध्ये त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावं असं सुप्रीम कोर्ट म्हणते. नुकतंच 1 महिन्याच्या अगोदर या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी बी ते घोषित केलं की त्यांचे घरं स्थायिक करू, त्यांना घर देऊ. तर घर देण्याच्या ऐवजी त्यांचं घर पाडलं. घरच पाडलं नाही तर त्यांच्या अन्नधान्य घेऊन म्हणजे जप्ती केलं ग्रामपंचायतनी. हे योग्य नाही. आणि भुईसपाट घर केलं, हे UPमध्ये जे कारवाई करतात त्या प्रकारची कारवाई दिसते आहे. यामुळे जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून आणि जातीय भावनेतून यांनी हे सर्व कृत्य केलेलं आहे. यांना वीज पाणी मिळावं आणि या ठिकाणी अन्न मिळावं, निवारा मिळावा, ह्या गोष्टीची तात्काळ दखल यांनी घेतली नाही. पोलीस स्टेशनला आम्ही 24 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे लोक आणि या परिसरातील सर्व बौद्ध अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे, भारत मुक्ती मोर्चा वगैरे वगैरे, हे सगळे सोबत जाऊन आम्ही 200-300 लोक पोलीस स्टेशनवर गेलो, निवेदन दिलं. आणि या बाईचा पर्सनली अर्ज मागितलो ठाणेदार, ते बी दिलं. तर आमचं FIR दर्ज केला नाही. FIR दर्ज का करत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेशर केला, परंतु त्यांनी सांगितलं की 2 दिवस मुदत द्या. तर 2 दिवस मुदत हे उद्या 27ला संपते आहे. मुदत जर संपल्यानंतर यांनी जर कारवाई केली नाही, FIR दर्ज केला नाही, तर आम्ही मोर्चा या ठिकाणी मोठं आंदोलन करू. आणि वंचित बहुजन आघाडीचे लोक परवा त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि जाब विचारून त्या ठाणेदाराला आम्ही त्यांनी जर अभ्यास करून जर FIR दर्ज केला नाही, ॲट्रॉसिटी ॲक्ट लावला नाही त्या सरपंचावर, तर फार मोठं आंदोलन करू. त्या आंदोलनासाठी विविध संघटना नागपुरातल्या आणि बाहेरच्या सगळा बौद्ध समाज या कुई तालुक्याच्या आम्ही एकत्र करू आणि फार मोठा मोर्चा करू, आंदोलन करू. याला पुनर्वसन झालं पाहिजे, याला घर मिळालं पाहिजे, यांचं पुनर्वसन करून यांना नियमित घर दिलं पाहिजे. सरकारच्या खर्चाने 10 लाख रुपये यांना आर्थिक मदत दिली पाहिजे समाज कल्याणने, अशी आमची मागणी आहे. आणि या लोकांचं सरपंचपद गेलं पाहिजे, सचिवपद गेलं, याला निलंबन केलं पाहिजे. आणि ठाणेदार आणि तहसीलदार जे यंत्रणा होती यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि एवढं या पीडित कुटुंबाला वेगवेगळ्या लोकांनी मदत करत आहे. आम्ही सुद्धा मदत केली आणि करत राहू. आणि रोज माझा 3रा दिवस आहे या ठिकाणी आल्याचा, असं येत राहू. आणि यांचं संरक्षण, कारण हे टी पॉईंटवर आहेत, गावठाणात राहत नाही आहेत. गावठाणाच्या बाहेर यांचं घर आहे 1-1.5 किलोमीटरवर. त्यामुळे केव्हाही रात्री झोपेमध्ये असे प्रकार घडू शकते. तर शासनाने याची दखल घेऊन 24 तास इथं टेंट टाकून पोलीस संरक्षण द्यावं या कुटुंबाला. अन्यथा तसंही घडवण्याला काही हरकत नाही. होऊ शकते, संशय व्यक्त करायला काही हरकत नाही. मी छत्रपाल तामगाडगे या ठिकाणी निळाईच्या वतीनं या ठिकाणी जेव्हा मी व्हिडिओ बघितला आणि त्या ठिकाणी वंचितचे अजय भाऊ सहारे दिसले आणि या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थरावजी मेश्राम सातारा, तर म्हटलं हे तर आमचेच लोक आहेत. आणि मी त्यांना फोन लावला, म्हटलं काय घटना घडली, तर त्यांनी सविस्तरपणे मला सांगितलं. आणि मग आम्ही निळाईच्या वतीने ते निर्णय घेतला की आपण प्रत्यक्षात जाऊन आपण बघूया काय आहे प्रकरण ते समजून घेऊया. आणि त्यांना जी आर्थिक मदत जी आता
ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांच्याकडून जी आर्थिक मदत जी हिरावलेली आहे, त्यांच्या उपजीविकेचं साधन जे हिरावलेलं आहे, त्यांचा जे कुक्कुटपालन व्यवसाय होता त्यातल्या त्यात त्यांनी त्या टी पॉईंटवरती त्यांचं ते मकान होतं आणि तिथे त्यांनी त्या टी पॉईंट बसल्यामुळे एक पांठेला किंवा एक चहाची टपरी त्यांनी लावलेली होती. त्या माध्यमातून त्यांनी जे उपजीविकेचं साधन ते बनवलेलं होतं ते सगळं साधन उपजीविकेचं उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या कुटुंबाला, बोरकर कुटुंबियांना एक उघड्यावर त्यांनी पाडलं. तर हा फार मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फुटली पाहिजेत आणि या माध्यमातून कुठेतरी ते वातावरण निर्माण झालं पाहिजे, एक आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक भेट दिली आहे निळाईच्या वतीनं. मला वाटते की अजय भाऊ सहारे या आधी येऊन गेलेले आहेत, ते परत उद्या 27 तारीख आहे ते येणार आहेत आणि उद्याला ही दिशा ठरणार आहे. तर ती जी रिपोर्ट आहे, यांनी जी दिलेली रिपोर्ट आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे होती त्या प्रशासनाने, पोलीस स्टेशननी, पण ती काही घेण्यात आलेली नाही असं वाटते आणि ती ताबडतोब ती घ्यायला हवी होती, कारण प्रकरण हे मोठं होऊ शकते. यांनी ताबडतोब जी जर घेतली असती तर थोडं थंडावलं असतं आणि थोडं सुरळीत झालं असतं, पण त्यांनी ती रिपोर्ट न घेतल्यामुळे हे प्रकरण वाढू शकते, एक आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकते. उद्याला अजयभाऊ सहारे येणार आहेत आणि त्यानुसार जर त्यांनी ती दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात एक आंदोलन होऊ शकते. तर मला प्रशासनाला हेच विनंती आहे, पोलीस स्टेशनला हीच विनंती आहे की अशा प्रकारचे जर दुर्बल घटकांवरती, वंचित शोषित घटकांवरती जर अन्याय होत असतील, त्यांनी अन्याय किती सहन करत राहावे. तर प्रशासन जर यांच्या अशा लोकांच्या पाठीशी जर नसेल तर त्या वंचित लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा, हा एक मोठा मुद्दा आहे. प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारचा अन्याय करू नये आणि अन्याय जर कोणी करत असेल तर त्याच्यावर ताबडतोब वेळीच कार्यवाही झाली पाहिजे. या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो आणि त्यांना जी काही आर्थिक किंवा जी काही उपजीविकेसाठी जे काही लागणारे जे आता सध्या जे काही साधनं आहेत ते आम्ही आमच्या निळाईच्या माध्यमातून, वंचितच्या माध्यमातून त्यांना पुरवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू, त्यांना सहाय्य करू, एवढी मी ग्वाही देतो. मी आणि माझी टीम आम्ही रयत युवा संघटनेचे आहे, सर्व कार्यकारी आहे आणि आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत आणि इथून असं माहिती झालं की इथं ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्या प्रकरणामध्ये 4च गोष्टीमुळं आपण केस फाईल करू शकतो माझ्या मतानुसार. आणि कोणता पण तुम्ही हायकोर्टचा किंवा डिस्ट्रिक्ट न्यायालयाचा किंवा कुठला पण तुम्ही हे घेऊन या, ॲडव्होकेट किंवा वकील किंवा सरकारी वकील घेऊन या, तर तो तुम्हाला हाच गाईड करेल की 4 गोष्टीमुळं इथं जे विक्टीम फॅमिली आहे, ठीक आहे, पीडित परिवार आहे, त्यांच्या मूलभूत अधिकारासोबत खिलवाड झाला. डायरेक्ट राईट टू पर्सनल लिबर्टी आर्टिकल 21 नुसार त्यांचं उल्लंघन झालं आहे आणि ग्रामपंचायतीला आणि सरपंचाला इथल्या त्यांच्याकडे सर्व प्रूफ एव्हिडन्स राहून, त्यांच्याकडे अवेलेबल राहून त्यांचा कुठलाही हस्तक्षेप करण्याचा इथं अधिकार आहे नाही. तर त्याच्यानुसार त्यांनी मायराची शिवेगाडी केली, मायर म्हणून त्यांना उल्लेख केला आहे, त्यांना विक्टीम परिवाराला धमक्या दिल्या आहे, जीवा मारण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे. पुन्हा त्यांची जे मूलभूत गरजेचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते सर्व त्यांचा विनाश करून आणि ग्रामपंचायतीला ते जमा केले आहे. तर आपण ह्या ठिकाणी मी तर एकच म्हणणार की आपण गावातले स्थानिक जे रहिवासी आहेत इथले आणि जे बहुजन अनुयायी आहेत त्यांनी 50-60 लोक एकत्र येऊन या पीडित परिवाराचा पाठिंबा देण्यात यावा आणि समर्थन करण्यात यावं. आपण जर ह्या 3-4 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे केस सुप्रीम कोर्टामध्ये मी फाईल करणार, मी स्वतः करणार. कारण इथं एकाच व्यक्तीसोबत अन्याय झालेला नाही, हा संपूर्ण परिवाराचा अन्याय आहे. संपूर्ण परिवाराचाच नाही तर पुरा बंद समाजाचा आहे, अख्ख्या समाजाचा आहे. हे समाज म्हणजे आपल्याला समाज म्हणून पुढे यायला पाहिजे सर्व अनुयायांनी आणि यांचं समर्थन करायला पाहिजे. सर्वप्रथम सर आम्ही यांची भूमिका ऐकली, आम्ही त्या सरपंचांना पण भेटू, ग्रामपंचायतीला भेटू, त्याच्या मेंबरना भेटू, त्यांची पण बाजू आम्ही मांडून त्यांचे पण विचारसरणी करू. विक्टीम पार्टी जी आहे आणि जे ऑफेन्स करणारी पार्टी आहे या दोन्ही पार्टीचा आम्हाला सहमती घेऊन आणि त्यांचं पण मत ऐकून मते काय आहे
दोघांची मते दोघांचं पण मत ऐकून त्यांनी खरंच कोणत्या इंटेन्शननं तुम्ही हे प्रकरण घडवलं आहे आणि कोणत्या पद्धतीनं तुम्ही हे सर्व केलं आहे त्यांची पण बाजू ऐकून आणि यांची पण बाजू ऐकली. आता आम्ही त्यांच्या घरी जाऊ, त्यांची बाजू ऐकू आणि पुन्हा मग जे समोरचं जे पाऊल आहे ते आम्ही उचलू. सर्वांना जय भीम. मी दीपक सुभद्रा चंद्रबांजी भित्रे, वंचित बहुजन आघाडी पूर्व नागपूर विधानसभा उपाध्यक्ष. मी आज इथे मालशी या गावामध्ये या पीडित कुटुंबासोबत आम्ही इथे त्यांची भेट द्यायसाठी आलो आहे. आणि तसेच आमचे आदरणीय साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब या घटनेवर लक्ष देऊन आहेत. आणि आमचे जिल्हाध्यक्ष अजयजी सहारे सर यांनी त्या दिवशी इथे येऊन निवेदन दिले प्रत्येक गोष्टी. आणि ह्या जातीवादी घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार दिले त्या अधिकारापासून जे सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी आमच्या अधिकाराचं हनन केलेलं आहे. आज आमचा पीडित परिवार इथे उघड्यामध्ये असा बसलेला आहे आणि त्या लोकांनी येऊन ते सगळ्यांचं उद्ध्वस्त करून गेलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या पीडित कुटुंबांना सर्वोपरी न्याय मिळेल. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे असे एक व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रामध्ये जे सोमनाथ सूर्यवंशीपासून त्या पीडित कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय राहू नाही एवढी ग्वाही देतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. मत आहे पाईपलाईन या ठिकाणी गेलेली होती, ती अचानक फुटली. इथे बंडाने हमला केला, त्याच्यामुळे ती जी पाईपलाईन फुटली होती तर ती फुटलेली पाईपलाईन यांनी दुरुस्त केली. आणि दुरुस्त केल्यानंतर म्हटलं की आपल्याला भांडण करायचं नाही असा यांचा विचार होता. परंतु जो कोणी या गावचा सन्मान्य सरपंच असेल काय बंडू नरुणे यांच्या डोक्यामध्ये मनुवादाचं भूत शिरलं आणि त्यांनी मग कशाची पर्वा न करता या बोरकर परिवाराचा घर आणि दुकान उद्ध्वस्त करून टाकला. इतकंच नाही, त्यांची मदत एवढी गाठली की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा भगवान बुद्धाच्या मूर्तीला त्यांनी क्षती पोहोचवली आहे. त्याला असं वाटतंय की मी इथं मोनोपल्ली करतोय, मी हुकुमशाही करतोय. या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जर एखादा साधा सरपंच असेल गावचा, त्याला असं वाटत असेल की फार बहादर झालं, ही चुकीची त्याची कल्पना आहे. संपूर्ण नागपूर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ पेटल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणामुळे. या माहितीमध्ये पूर्ण महाराष्ट्र येऊन फुटेल आणि त्याला दाबून देऊ आम्ही. इथे तुमचं काय करणार आहे सत्ता जरी तुम्ही असली तर मनमानी करू शकता का? कोणी अधिकार दिला तुम्हाला? पोलिसांनी अधिकार दिला का? दिला पोलिसांनी? तहसीलच्या पोलिसांनी जा त्याला झोपड तोड म्हणून तहसीलदारांनी अधिकार दिला? अरे कोणी अधिकार दिला? कायद्याला, या कायद्याला आपल्या हातात देऊन स्वतःच्या मर्जीनं जातीवादी प्रवृत्तीतून त्या बिचारीचं घर तोडलं. हा लहानसा 12-13 वर्षाचा, त्याचे कपडे लागतील, तुम्ही अफरातफर केली. त्यांचं दुकान जे पोटभराचं साधन आहे, सोनं नाणं सगळे तुम्ही धुवून पळाले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यांचे जे कुटुंब आहे ते उघड्यावर पडलं आहे. कोण आहे? भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे जे आता मोठे मोठे पदाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आहे ना, आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ते आमचे नागपूरचे खासदार आणि सडक मंत्री आहेत नितीनजी गडकरी. हे सगळे सरकारी योजना तुमच्या घरापर्यंत आणून देतात. बेघरांना घर देण्याची त्यांची योजना आहे. आता बेघरांना घर देण्याची योजना आहे ना, हा सरपंच, हा एकटा सरपंच बेघरांना घर देण्यापेक्षा त्याचं घर तोडण्याचं काम करतो. अशा सरपंचाचा आम्ही निषेध करतो आणि आव्हान करतो की काय होणार नाही. हे कागदाचे निवेदन, इथले जे काही पदाधिकारी आहेत ते कागदाचे निवेदन टोपले ठेवतील. तुम्ही वज्रमुठ बांधा, संघटित व्हा आणि संघटित होऊन तिथे जा. इथला पालकमंत्री कोण आहे? बावनकुळे आहे ना. बावनकुळेच्या घरावर मोर्चा न्या. बावनकुळे नाही मानलं ते मुख्यमंत्री नागपूरचा आहे देवेंद्र भाऊ फडणवीस म्हणतात, त्याच्या घरावर जाऊन आपण सगळे लोक. तो नाही मानला नितीन गडकरीच्या घरी जाऊ आणि सांगून या परिवारावर ज्याने उद्ध्वस्त केलं त्याच्यावर आणि जसं घर त्यांनी पाडलं
तसाच बांधून द्या, तोपर्यंत मोर्चा हटणार नाही. हा तुम्ही तय करा. एक कागदावर नाचून काय फायदा नाही. तो आश्वासन देईन, तो आश्वासन देईन, हे संपवा. तुम्ही तहसीलमध्ये अनेक भीम मेळावे झाले, वेलपूरमध्ये भीम मेळावा झाला, तिथे मी होतो, चाफेवाडीला भीम मेळावा झाला, हजारो 40,000 पब्लिक आली. आता 40,000 पब्लिक पाहिजे. साळेगावला 22,000 पब्लिक होती, आता पब्लिक पाहिजे. नागपूरचे लोक, मुंबईचे लोक सर्व नागपूर धावा करतील आणि फक्त त्यांना न्याय मिळून. हा न्याय तुम्हाला कोणी मिळवून देणार नाही. जे मंत्री बनले त्यांना अधिकार आहे ना. बाबासाहेब भले ते बीजेपीचे असतील, कोणत्याही पक्षाचे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान दिलं आणि संविधानामुळे ते निवडून आले आहे आणि निवडून येण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याचे पालक झाले आहे. समजलं? त्यांनी न्याय करायचा आहे आणि आपल्याला न्याय त्यांना मागण्याचा आहे. या इरागेला नक्की करायला न्याय मागतात. आता कारवाई करण्याचा जो प्रश्न आहे, त्याने बेकायदेशीर काम केलेलं आहे. कारवाई कोण करेल? जेव्हा मंत्री आले असतील तेव्हा त्याच्या वरिष्ठ मंत्री आदेश देत की यांनी बेकायदेशीर असून त्याच्या पक्षाचा राहू दे, त्याच्या पक्षाचा राहू दे. पक्षाचा राहिला याचा अर्थ कोणाच्या घरात जसा आदेश तो पक्ष देतो का? हो देतो का? तो रामदास आठवले बसला आहे ना, तो कोणत्या पक्षाचा आहे का नाही? मग असे अनेक नेते पैदा झाले जन्माने लोकशाहीमध्ये. कुठलाही पक्ष, काँग्रेस आमदार इथले संजय मेश्राम आहेत, ते आवाज विधानसभेत उठवतील, भेट देतील, त्याच्याशी संपर्क आहे आणि ते आले नाही याची काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु आपल्याला हे निश्चित करायचं का देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा न्यायचा आहे. मग देवेंद्र फडणवीस झाले, त्यांनी निर्णय दिला नाही, मग नितीन गडकरीच्या घरावर जायचं. कारण की हेच मोठे नेते आहेत. सडकाचा विकास, घर बांधण्याची योजना ते जाणतात आणि खरं उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या सरपंचाने केलं त्याच्यावर तेच कारवाई करू शकतात. मग कोणताच नाही चला, तुमचं काही कारवाई करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की आता तुम्ही घाबरू नका. अशा प्रकारचा अन्याय एखादा सरपंच करत असेल तुमच्या गावामध्ये, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आंबेडकरी चळवळीतील लोक आहेत, भीमाचे वाघ आहे. एकदा वाघ धावला ना त्यांच्या नंदीचं रक्त पिऊन थांबेल असं समजू नये. आम्ही तालिकेमध्ये रंगदार झालो असे काही सरपंच केले बाहेर. समजलं का? आमचं आव्हान आहे, खुलं आव्हान आहे त्यांना, जसं तुम्ही घर पाळलं तसं घर बांधून द्या. पोलीस कारवाई करणार का? तुम्ही घर पाहिलं ना, हे बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती आहे, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याची तुम्ही विटंबना केली ह्या लोकशाहीमध्ये. तुम्ही याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आणि म्हणता यांनी तक्रार केली नाही असं तुमच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये आलेलं आहे. ही बाई का तक्रार करायची? ह्या बाईचं म्हणणं होतं की तुम्ही जो पाईप तोडलेला आहे मी दुरुस्त केला. या बाईचं म्हणणं होतं की आपण मिळून बसून जाऊ. भांडण करण्याचा या बाईचा विचार नव्हता, म्हणून पुढच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिने तक्रार नोंदवली नाही. याचा गैरफायदा घेऊन त्या सरपंचांना याच्या विरोधात उलट रिपोर्ट दिली. समजलं पाहिजे ना या बाईची भूमिका काय होती, समजायची होती. याचा अर्थ असा का तुमच्या मनामध्ये गैरसमज पसरलेली आहे, मनोवाद पसरलेला आहे. जर तुम्ही खरंच सरपंच असाल तर सगळ्या गावाला घेऊन चाललं पाहिजे. आमच्या समाजाचे 2 सदस्य आहेत, 3 आहेत. ते काय करून राहिले? ते भायकाऊ राहू, काही खाऊ राहू, असे गुखाऊ राहू. परंतु हा पूर्ण समाज गुखाऊ नाही. एकदा हा समाज विखुरला, हा एकदा समाज बावरला, हे लक्षात ठेव. इथला सरपंच राहो का कोणी राहो, तो मट्टी परीत झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत. ते 2 शब्द बोलतो का अन्याय झालेला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आपण. आज साऱ्यामध्ये आलेले आहे, पण आम्ही तर भेट द्यायला आलो आणि शक्तीनुसार आता यांच्याकडे काहीच नाही आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही शाखा शांतीनगर, भारतीय बौद्ध महासभा शाखा शांतीनगरच्या वतीने असं ठरवलं तर त्यांच्याकडे काहीच नाही, आर्थिक मदत केली पाहिजे. आणि म्हणून फुलनाई फुलाची पाकळी जेवढे काही आम्ही बसमध्ये आलो तेवढा मी विचार केला तुम्हाला आर्थिक मदत करायची आहे. आर्थिक मदत करण्याच्या पूर्वी या ठिकाणी जे मान्यवर नागपूरमधून आलेले आहेत त्यांच्याही भावना व्यक्त होणं आवश्यक आहे. आमचे मित्र कांबळे साहेब हे नागपूरवरून आलं, सूर्य कवी आहे, ते आले, अशोक रामटेके बुद्ध वंदना राहू द्या, नमो तस्सं करतो असं झालं. हे नमो तस्संची वेळ नाही. यहाँ मांगने से भीख नहीं मिलती, उठो
प्रतिकार करो। अब यहाँ मांगने से भीख नहीं मिलती, उठो प्रतिकार करो। अब शांति से कुछ होने वाला नहीं, क्रांती का स्वीकार करो। बाबासाहेबांनी शिकवलं, संघटित केलं, संघर्ष करायचं सांगितलं आणि 100 वर्ष शेळ्या मेंढ्याच्या जीवन जगण्यापेक्षा एक दिवसीय म्हणून जगा। अबे वो मरेगा नहीं तो हम मरेंगे, हम भीम की औलाद है, किसी के बाप से नहीं डरेगा। इसके बाद ध्यान रखना। अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज।